नाही, माझं नाव चर्चेत आहे, परंतु मला काही अधिकृत निरोप नाही आहे. मला फक्त काम करायचं आहे आणि मला असं वाटतं की मुक्तसंवाद अभियानाच्या माध्यमातून माझा तो रूट आहे, त्या मार्गाने आली आहे मी. कारण मी बुलढाण्याहून निघाले, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, मग हिंगोली, परभणी, बीड. अहो, माझ्या पक्षाने जर मला सांगितलं तर मी वाटेल त्या उमेदवाराच्या विरोधात लढेल. तुम्हाला असं का वाटतंय की श्रीकांत शिंदे म्हणजे फारच मोठा अडचणींचा डोंगर आहे? हां, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीचा तो अडचणीचा डोंगर आहे, परंतु आम्हाला त्यांच्याशी काही सामोरे जाताना नाही वाटत की काही फार मोठं आव्हान आहे. परंतु मी पुन्हा सांगेन की पक्ष मला सांगेल ना त्याच्यावर. अजून तरी मला पक्षाने नाही सांगितलेलं. एक लक्षात घ्या, कल्याणमधली मी म्हटलं की कल्याणमधली वाढती गुन्हेगारी, वाढती अस्वस्थता, ठेकेदारी, अगदी म्हणजे पोलीस यंत्रणासुद्धा ज्या पद्धतीने दहशतीखाली आहे. दस्तूर खुद्द म्हणजे ज्या गणपत गायकवाडांनी भाजपचा आमदार आहे, भाजपच्या आमदारांनी शिंदेसाहेबांच्या शहर प्रमुखाला गोळ्या घालाव्यात, याचा अर्थ सत्ताधाऱ्यांमधलाच अंतर्गत गँगवर किती टिपेला पोचलेला आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला निश्चितपणे वाटतं की नक्कीच येणारी निवडणूक ही श्रीकांत शिंदे यांच्यासाठी इतकी सोपी असणार नाही जितकी सोपी त्यांना मुख्यमंत्री पुत्र म्हणून वाटत आहे. कारण मुख्यमंत्री स्वतःचं प्रोजेक्शन कितीही शेतकरी पुत्र म्हणून करत असले तरी श्रीकांत शिंदेंचं प्रोजेक्शन ते शेतकरी पुत्र म्हणून करू शकणार नाहीत. श्रीकांत शिंदे हे एका अत्यंत गर्भश्रीमंत आणि पक्ष फोडण्यात तरबेज असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत. परवापर्यंत किमान पोलिसांचा थोडाफार धाक होता, पण आता परिस्थिती अशी आहे की लोक निर्जन रस्त्यात किंवा अंधारात नाही, लोक भर दिवसा पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करत आहेत. गोळीबार करणारा, ज्याला गोळी लागते तोही, हे दोघेही सरकार पक्षातले आहेत. याचा अर्थ फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब यांच्यातली धुसफूस आता जणू गँगवॉरचं स्वरूप घेत आहे. पण या सगळ्यांकडे लक्ष देण्याच्या ऐवजी काल अजून काही घटना घडल्या. काल मनोज जरांगे यांच्या संबंधाने सभागृहामध्ये काही गोष्टी मांडल्या गेल्या. मनोज जरांगेंची SIT चौकशी करायची असेल तर ती सरकारने नक्की करावी, करायला हरकत नाही. पण मनोज जरांगेची जर SIT चौकशी करायची असेल तर त्यासोबतच मराठा आरक्षणासाठीही आणि OBC आरक्षणासाठीही किंवा अजून ST आरक्षणासाठी, या आरक्षण लढ्यामध्ये निव्वळ आणि निव्वळ सरकारने लावलेल्या नुरा कुस्तीमुळे जे 300-400 लोक मेले त्यांची SIT चौकशी सरकार लावणार आहे का, याकडे जरा आम्हाला सरकारचं लक्ष वेधायचं आहे. सरकारला जर एवढी SIT चौकशी लावण्याची हौस असेल तर भीमा कोरेगावच्या SIT चौकशीचं काय झालं यावर सरकारने उत्तर दिलं पाहिजे. या सगळ्या संबंधाने ज्या आत्तापर्यंतच्या अनेक अफरातफरी झाल्या त्यात SIT आणि त्या अफरातफरीमध्ये गोंगाट गोंधळ झाल्यामुळे अनेक लोकांचे जीव गेले, त्याच्या SIT चौकशीचं काय. समृद्धी महामार्गावर भीषण अपघातामध्ये जे 28 ते 30 लोक गेले एकाच वेळेला, हे सगळे अपघात होतात, याची एखादी चौकशी सरकार लावणार आहे का. आणि हो, SIT चौकशी लावण्याचं जे काही नाटक सरकारकडून चालू आहे, म्हणजे काल ज्या पद्धतीने सांगितलं, आज कोणीतरी, कोण आहे तो मस्के नावाचा कोणीतरी, उद्या आम्ही त्याच्यावर बोलूच ठाण्यामध्ये गेल्यावर, की काहीतरी वेगवेगळी वक्तव्य जी केली जात आहेत. मुळात मला असं वाटतं की फडणवीस साहेबांनी कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा करू नये. फडणवीस साहेबांचा निशाणा जर थेट शिंदे साहेबांवर असेल तर त्यांनी थेट सभागृहात बोलावं. आडून राजेश टोपे, पवार साहेब किंवा उद्धव ठाकरे अशी नावे न घेता थेट निशाणा साधावा, थेट बोलावं. कारण जर तुमचे काही आक्षेप असतील तर मला असं वाटतं की त्या सगळ्या घडामोडींमध्ये मंगेश चिवटेसारख्या माणसाचा वावर पण फार महत्त्वाचा होता. त्यामुळे फडणवीस साहेबांनी थेट निशाणे साधावेत, ही आमची अपेक्षा आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.